हॅलो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त ना. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे महाशिवरात्री. तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. माझी सकाळची सर्व कामं आवरून झालेत. मी आता पूजा करायची म्हणून मी अशी छान अशी साडी वगैरे घातली आहे. आज पांढरा कलर घालतात, ज्याच्याकडे ड्रेस आहे साडी आहे ते घालतात. माझ्याकडे पांढऱ्या कलरची साडी आहे तर मी साडी घातली. सकाळी काम करताय साडी पांढरी असल्यामुळे काम करताना घाण वगैरे लागलं म्हणून मी काय साडी सकाळी घातली नाही. सकाळची सगळी कामं आवरून झालेत. मिस्टरांचा डब्बा वगैरे, आज काय उपवासच होता तरी पण भगर वगैरे करायची होती, ते सगळं करून झालंय माझं. तर आता आहे पूजा करायची, आपल्याला देवपूजा करायची. तर सकाळची सुरुवात सर्वांची चहानच होते, तरी माझी पण सुरुवात चहानेच. तर आज तर उपवास आहे, चहा तर 2-3 वेळा होईलच. तर तुम्ही पण सर्वांनी या चहा प्यायला. तर चहा वगैरे पिऊन झाला माझा. आज शुक्रवार आणि महाशिवरात्री, खूप छान असा योग होता, खूप छान दिवस होता. तर हळदीचं लेपन कसं काय नाही होणार, हळदीचं लेपन करून घेतलं मी, रांगोळी काढून घेतली, छान अशी उंबऱ्याची पण पूजा वगैरे करून घेतली मी. तर घरातली आता अभिषेकाची तयारी चालू होती माझी. अभिषेकसाठी लागणारं सगळं साहित्य मी एका ताटात काढून घेतलं होतं, म्हणजे मध्ये सारखं उठावं लागणार नाही म्हणून मी एका ताटात अभिषेकाचं आणि एका ताटात फुलं, अक्षदा, वस्त्रमाळ, अष्टगंध, भस्म हे सगळं एका ताटात मी काढून घेतलं होतं. अशी पूर्वतयारी केली की मध्ये मध्ये आपल्याला उठावायची गरज लागत नाही आणि छान अशी पूजा आपली पार होते, संपन्न होते. तर पूजेची मी छान अशी तयारी करून घेतली, चौरंग पाट मांडून. तर दिवे लावून घ्यायचे होते. दिव्या कुठली पण पूजा करताना प्रथम आपण दिवे लावून घेतो. तर दोन्हीकडच्या 2 साईडनी मी समया लावल्या होत्या, त्यांची पण छान अशी पूजा वगैरे करून घेतली. गंध, अक्षदा, फुलं वाहून घेऊन प्रज्वलित करून घेतल्या होत्या समया. नंतर बाप्पाला छान असा अभिषेक घालून पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांची छान अशी स्थापना करायची असते. मी पंचामृत घेतलंय, तुम्ही साध्या पाण्यानं पण अभिषेक करू शकता. पण आजचा खूप छान असा दिवस होता म्हणून मी पंचामृत केलं होतं. छान अशी स्थापना बाप्पाची करून घेतली. गंध, अक्षदा, फुलं वाहून घेतली. इथं वस्त्रमाळ दिसत नाही घातलेले, कारण मी ताटात ठेवलं होतं मग विसरले होते घालायचं. नंतर मी घालून घेतलंय वस्त्रमाळ गणपती बाप्पांना. नंतर आज स्वामी महाराजांना पण छान असा मी अभिषेक घालून घेतला. आज खूप छान दिवस, तर स्वामी महाराजांना पण मी अभिषेक घालून घेतला आणि तिथंच स्वामी महाराजांची पण पूजा वगैरे करून घेतली. नंतर मी पिंडीवर पण मी पाण्याने, पंचामृताने आणि केशरयुक्त अष्टगंधाने अभिषेक करून घेतला. नंतर मला वाचन वगैरे करायचं होतं म्हणून मी जल अभिषेक नंतर करणार होते, तोपर्यंत मी असा अभिषेक करून घेतला. छान असा अभिषेक करून झाल्यानंतर महादेवाची पिंड छान अशी धुवून स्वच्छ पुसून घेतली. नंतर मी त्याच तांब्याच्याच ताटात भरत ठेवली आणि माझा जल अभिषेक सुरू केला. आणि जे काही मला मंत्र स्तोत्र बोलायचे होते ते मी सेवा चालू केली. नित्य सेवा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सगळं आपल्याला दिलेलं आहे. तोच ग्रंथ आहे माझ्याकडं, त्याच्यामधलं सगळं वाचन केलं मी. ते वाचन काय केलेलं मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं, कारण मध्ये मध्येच आपलं लक्ष विचलित होतं, मग ते पूजेकडे पण दुर्लक्ष होतं. मनापासून कुठली गोष्ट होत नाही असं मला वाटतं, म्हणून मी ते काही शेअर केलं नाही. माझं छान असं पूजा वाचन सगळं करून झालं. बघा, अशी आपण जेव्हा पूजा करतो, आपल्याकडून मंत्र स्तोत्र बोलत असतो, तर आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते, एक पॉझिटिव्ह शक्ती आपल्या भोवती फिरत असते. घरात खूप छान वातावरण होत असतं, तर घरात खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. नंतर मी पूजा वगैरे झाल्यानंतर माझी रांगोळी बाकी होती, रांगोळी काढून घेतली. पूजा करताना वगैरे रांगोळी मोडेल म्हणून मी रांगोळी लास्टला काढली. नंतर इथं मी आरती वगैरे करून घ्यायसाठी परत वगैरे धूप वगैरे लावून घेत होते. धूप विजला होता लावलेला आधीचा. नंतर मी आरती करून घेतली. आरती काय तुमच्यासोबत मी शेअर नाही केली. खूप छान वाटलं. आरती झाल्यानंतर मी शिवलीला ग्रंथ आहे त्याच्यामधला 11वा अध्याय पण आपल्याला आज वाचायचा असतो. खूप छान असतं. 11वा अध्याय वाचल्याला पूर्ण ग्रंथाचं पठण केल्याचं फळ मिळतं. 11वा अध्याय वाचन केल्याने खूप छान आहे. 11वा अध्याय तुम्ही कधी वाचन केला नसेल तर करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल आणि खूप छान फळ भेटतं त्याचं. तर ही बघा आपली सुंदर अशी पूजा.
अशी पिंड काढण्याचा प्रयत्न केलाय. मला तर छान वाटली. तुम्हाला कशी वाटली ही पिंडीची रांगोळी काढलेली कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. तर माझी आत्ताच पूजा वगैरे करून झाली, सर्व आरती वगैरे करून झाली. मी आरती काय मी तुमच्यासोबत शेअर नाही केली आणि नैवेद्य वगैरे पण दाखवून झालाय. नैवेद्यामध्ये आज का सकाळी खिचडी केलती, पण मला बाजूला काढून ठेवायची लक्षात नाही. मिस्टरांना डब्बा बांधून दिला, पण म्हणते आता हे कसं ठेवू तसंच, म्हणून मी राजगिऱ्याचा लाडूचा प्रसाद नैवेद्य दाखवलाय. तर संध्याकाळी दुसरं केल्यानंतर मी संध्याकाळी प्रसाद ठेवेन दुसरा. तर सेवा वगैरे सगळं करून झालं. खूप छान अशी पूजा पार पडली, संपन्न झाली. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पूजेमध्ये काय चुका झाल्या असतील ती पण मला कमेंटमध्ये सांगा. असं पूजा करताना आणि व्हिडिओ करताना असं कधी कधी चुकून लक्षात येत नाही, म्हणून बऱ्याच वाचन वगैरे मी काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही, त्याच्यासाठीच काहीतरी चुकल वगैरे म्हणून. नाहीतर चुका वगैरे झाल्या तर आपल्याला मनाला खूप वाईट वाटतं. आणि मग तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.